हा फ्रेंड्स, आपल्या मंथन क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर झालेला हा SSC-GDचा मॅथचा आजचा पेपर आहे. एकूण 20 प्रश्न आहेत आणि त्या संपूर्ण 20 प्रश्नांचं आपण वेळ न दवडता सुरू करूयात आणि बघूयात पहिला प्रश्न आणि बघूयात सोल्यूशन. फ्रेंड्स, आपल्याला का पहिला प्रश्न दिलेला है, सौरभ अपने मासिक आय का 20% अपने बच्चों की शिक्षा पर खर्च करता है वह शेष राशि का 30% परिवहन और कपड़ों पर खर्च करता है. इसके अतिरिक्त वह अपने पास शेष बची राशि का 50% किराए और घर के रखरखाव में खर्च करता है. इन सभी खर्चों के बाद वह अपने पास शेष बची राशि का 50% अपने माता पिता के पास भेज देता है. शेष बची राशि 11,200 रुपये की वह बचत करता है. उसकी मासिक आय कितनी है? फ्रेंड्स, शेष का असं जर सतत आलं तर मग काय करायला पाहिजे? तर सिंपल आहे. समजा त्याची मासिक आय समजा 100 रुपये असेल आणि त्याचं वेतन जर समजा 100 जर असेल तर तो पहिल्यांदा काय करतो, 20% खर्च करतोय. म्हणजे आता त्याच्याजवळ किती राहिले तर 180%. मग 180% जर पुन्हा तो खर्च करतोय 30%, म्हणजे 100वर 30% खर्च करणार. म्हणजे 100वर मधून 30 मायनस करा तर 70%. त्याच्यानंतर पुन्हा एकदा या 100वर तो खर्च करतोय 50%. 50% खर्च केला तर त्याच्याकडे उरतील 50%. आणि शेवटी तो पुन्हा 50% खर्च करतोय. शेष का जेव्हा म्हणेल त्या पद्धतीने तेव्हा अशा 100मधून 50 मायनस करा तर 50% खर्च करणार होतो. आणि शेवटी तुमच्या लक्षात येईल त्याची जोड उरले आहेत 11,200 रुपये. फ्रेंड्स, काय करायला पाहिजे तर सिंपल लक्षात घ्या. याच्यामध्ये इथे आपल्याला 20चा भाग देता येईल. 20 × 80, 20 × 100. त्याच्यानंतर 1 कॅन्सल. इथे 50 × 50, 50 × 100. इथे 50 × 50, 50 × 100. तर काय उरलंय फ्रेंड्स तर लक्षात घ्या. याच्यामध्ये x गुणिला इथे 4/5 गुणिला 7/10 गुणिला 1/2 गुणिला 1/2 इज इक्वल टू 11,200. फ्रेंड्स, हे बेबे 4 कॅन्सल होतील आणि वरचा 4 कॅन्सल होईल याच्यामध्ये. आता काय उरलंय फ्रेंड्स तर x गुणिला वर उरलाय 7 आणि खाली उरलेले 5 गुणिला 10. हे 5 गुणिला 10 वर जातील फ्रेंड्स, म्हणजे 11,200 कडे आपण याला इकडे पाठवलं तर. आणि हा जो 7 आहे हा एकटाच उरलेला आहे, तो जाईल भागाकारामध्ये. भाग देऊयात. 7 × 7 किती उरलं फ्रेंड्स तर 11 मधून 7 गेले 4 राहिले. 42 झाले. 7×42 हे झाले 1600. 1600 गुणिला 5 म्हणजे 16×5 80 होणार. आणि त्याच्यावर हे 2 शून्य आणि हा 10 मधला हा जो 1 शून्य हा 1 शून्य. म्हणजेच लक्षात आलं फ्रेंड्स आपल्याला की उसकी मासिक आय कितनी है तो उसकी मासिक आय है 80,000 रुपये. ऑप्शन नंबर डी इज द राइट आंसर. बघूयात पुढचा प्रश्न. फ्रेंड्स, दूसरा प्रश्न है, यदि 1/a is to 1/7 is equal to 1/3.43/1/a तो a का मान कितना होगा? तो 1/a आपल्याला दिलेला आहे. 1/a is to 1/7 आपल्याला दिलेला आहे इज इक्वल टू 1/3.43 is to 1/a. तर मग काय करायला पाहिजे फ्रेंड्स? तर तुम्हाला माहित आहे 1/a इकडे पण हे जे गुणोत्तरात दिसते फ्रेंड्स हे एक प्रकारचा भागाकारात चिन्ह आहे. आणि भागाकाराची संख्या जर मी तिकडे पाठवली तर ते गुणाकारात जाईल. तर इकडे 1/a येऊन जाईल. 1/3.4 आपल्या जागेवर राहील फ्रेंड्स. आणि इकडे हा जो इस टू मध्ये म्हणजे गुणोत्तरात 1/7 आहे, एक प्रकारे भागाकारात चिन्ह आहे. भागाकाराची संख्या तिकडे पाठवाल तर गुणाकारात जाईल फ्रेंड्स. मग लक्षात येते 1/a तर 1 वरून गुणाकार केला तर 1 आणि इथे a गुणिला a मध्ये इथे झाला a चा वर्ग. फ्रेंड्स, आपण याचे पण फॅक्टर्स पाडून घेऊयात. तर 1/3.43 हा 3.43 तुमच्या लक्षात येईल फ्रेंड्स 7चा घन आहे. पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे फ्रेंड्स इथे 2 घरांतर पॉईंट आहे. म्हणजे याचा अर्थ इथे 1 घरांतर पॉईंट द्या आणि इथे पण 1 घरांतर पॉईंट द्या. 0.7 गुणिला 0.7 आणि हा 7 आहे. म्हणजे 7 7 49 49 गुणिला 7 म्हणजे 7चा घन 343 होईल. पण आपल्याला 2 घरांतर पॉईंट आणायचे होते म्हणून इथे 1 घरांतर इथे 1 घरांतर पॉईंट दिला. बाकी हा मोकळा सुटलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये गुणिला 1/7. तर वर तुमच्या लक्षात येईल फ्रेंड्स इथे 1 1 1 1 तो कॅन्सल झाला. म्हणजे याचा अर्थ a² इज इक्वल टू खाली काय आलंय फ्रेंड्स तुम्ही पाहून घ्या. 0.7 गुणिला 0.7 गुणिला 7 गुणिला 7 हे बघा हा गुणिला 7 गुणिला 7 आणि हे तुमच्या लक्षात येईल फ्रेंड्स. तर a² इज इक्वल टू एका संख्येचा 2 वेळा गुणाकार म्हणजे 0.7 गुणिला 0.7 म्हणजे हा काय झाला फ्रेंड्स तर 0.7चा वर्ग. आणि इथे बघा 7 गुणिला 7 हा झाला 7चा वर्ग. तर दोन्हीकडचे आपल्याला वर्ग कॅन्सल करता येईल. तर a इज इक्वल टू काय उरलं फ्रेंड्स तर 0.7 गुणिला 7 a इज इक्वल टू 7 7 49 आणि इथे 1 घरांतर पॉईंट आहे फ्रेंड्स. तर उत्तराला सुद्धा 1 घरांतर पॉईंट द्या. म्हणजे ऑप्शन निघाला आपला ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर.
तो पुढचा प्रश्न। तीसरा प्रश्न है फ्रेंड्स, एक निश्चित संख्या में लड्डू 10, 20 और 25 बच्चों के बीच बराबर वितरित किए जा सकते हैं, लेकिन अगर 27 बच्चे हैं और उन्हें बराबर लड्डू देने पर 3 लड्डू शेष बच जाते हैं, लड्डुओं की न्यूनतम संख्या कितनी है? तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने न्यूनतम जर हा शब्द आला तर तुम्हाला काय करायचं आहे, तर याचा लसा म्हणजे लघुत्तम समापवर्ती काढायचा आहे, म्हणजेच एलसीएम काढायचा आहे, म्हणजेच तुम्हाला लसा बी काढायचा आहे। तर मग 10, 20 आणि 25चा लसा बी किती होणार फ्रेंड्स? तर अशी संख्या शोधायची आहे तुम्हाला की ज्याच्यामध्ये 10, 20 आणि 25चा भाग जाईल। तर लक्षात येते आपल्याला फ्रेंड्स, ती संख्या तर 100 आहे। 10चा पण भाग 100 मध्ये जातो, 20चा भाग 100 मध्ये जातो आणि 25चा पण भाग 100 मध्ये जातो। पण मग लक्षात येते फ्रेंड्स की मी जर 100ला जर 27ने भागलं तर 3 बाकी उरत नाहीये। मग तुम्हाला काय करावं लागेल, तर या 100च्याच पटीत पुढची संख्या घ्यावी लागेल, 100 गुणे 200 करावं लागेल आणि तुम्ही 200ला भाग देऊन पहा, तरी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला 27ने भाग दिलं, 200ला 27ने भाग द्या, तर तुमच्या लक्षात येईल 27ने भाग दिलं तरी आपल्याला किती उरले पाहिजे, तर 3 लड्डू शेष बचे। इथे 3 उरणार आहे, म्हणजे ती संख्या 200 असणार नाहीये, पण आपल्याला लसावीच्याच पटीत राहावं लागेल। मग 100 गुणिले 3 करूयात। जर 100 गुणिले 2 200ला भाग दिल्यावर 27ने 3 उरत नाहीये, तर मग 100 गुणिले 3 करूयात आणि 300ला 27चा भाग देऊयात। तर 27 एक 27, 30 मधून 27 गेले 3, पुन्हा एक 0 आणि 27 एक 27 आणि तुमच्या लक्षात येईल फ्रेंड्स की 27ने या 300ला भागले जातात, बाकी किती उरत आहेत? 3, म्हणजेच ती न्यूनतम संख्या आहे 300। ऑप्शन नंबर बी इज द राइट आंसर। म्हणजे पुढचा प्रश्न। चौथा प्रश्न है फ्रेंड्स, एक व्यक्ति को उसके सामान्य चाल की 3/4 चाल से चलते हुए एक निश्चित दूरी को तय करने में लगने वाला समय उसकी सामान्य चाल पर उसी दूरी को तय करने में लगे समय से 1 घंटा 40 मिनट अधिक है। उस व्यक्ति को अपनी सामान्य चाल से उसी दूरी को तय करने में कितना समय घंटों में लगता है? फ्रेंड्स, अगदी किलर प्रश्न आहे आणि आपण याला 10 सेकंदात सॉल्व्ह करून टाकूयात। काय करायचं आहे फ्रेंड्स, हे जे 3/4 दिले आहे याच्यापैकी जो अंश आहे तो तसाच लिहायचा आणि छेदामधून याचा अंश मायनस करायचा आणि गुणिले टी म्हणजेच काय, तर 1 घंटा 40 मिनिट जो समय आहे तो समय आपल्याला इथे लिहायला लागेल। पण फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला इथे संपूर्ण घंटाच पाहिजे आहे, कारण उत्तर घंट्यामध्येच म्हणजे अवरमध्ये आहे। तर 1 घंटा आणि आपल्याला 40 मिनिट दिलेलं आहे फ्रेंड्स, तर या मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60ने भागून टाकायचं। मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60ने भागायचं। 20 दुणे 40, 20 त्रिक 60, म्हणजेच लक्षात येईल फ्रेंड्स की 1 घंटा आणि 203 हे सुद्धा घंटा झालाय, म्हणजेच तास झालाय। 3 एक 3, यांचा दोघांचा गुणाकार करा, 3 एक 3, 3 2 5, 503, 503 आपल्याला मिळालेला आहे। आपण 1 घंटा 40 मिनिटला कन्वर्शन दिलेलं आहे 503 घंट्यामध्ये। तर काय येणार फ्रेंड्स, तर 3/4 मधून 3 गेले 1 राहणार गुणिले 503 फ्रेंड्स, 3 3 कॅन्सल आणि काय उरलंय, तर फक्त 5 उरले, खाली 1ची काही किंमत नाही आहे आणि हे घंट्यामध्ये उत्तर निघेल 5 घंटा। हे आपला उत्तर असणार आहे। ऑप्शन नंबर डी इज द राइट आंसर। बघूयात पुढचा प्रश्न। पांचवा प्रश्न है, एक विद्यार्थी 30 किलोमीटर की दूरी 3 घंटे में तय करता है। उस कुल दूरी की कुछ दूरी 4 किलोमीटर प्रति घंटा की गति से पैदल चलकर और शेष 25 दूरी 12 किलोमीटर प्रति घंटा की गति से साइकिल से तय करता है। तो पैदल तय की गई दूरी और साइकिल से तय की गई दूरी का अनुपात क्या होगा? तो फ्रेंड्स, आपल्याला कुल दूरी किती दिलेली आहे, तर कुल दूरी दिलेली आहे आपल्याला 30 आणि कुल समय किती लागत आहे आपल्याला 30 किलोमीटर दूरी अंतर पार करण्यासाठी, तर 3 घंटे। आपण काय करायचं फ्रेंड्स, तर आपल्याला 4 किलोमीटर प्रति घंट्याने त्याने किती तास लागले त्याला, तर आपल्याला हे करावं लागेल। तर आपण एक काम करूयात की 4 किलोमीटर प्रति घंटा की चाल से वो पैदल चलता है टी घंटा। तर मग आपल्याला पटकन सांगता येईल फ्रेंड्स की 12 किलोमीटर प्रति घंटा की चाल से, तर एकूण घंटे किती लागत आहेत त्याला 3 घंटे, म्हणजे हे होईल 3 - टी घंटा। बस फ्रेंड्स, आता याचा आपल्याला खेळ खतम करता येईल। तर काय सांगता येईल, तर आपल्याला हे सांगता येईल की 4 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने त्याला टी घंटा लागेल पैदल चालण्यासाठी। तर एवढं अंतर तो पार करेल। हे आहे चाल गुणिला समय, चाल गुणिला समय म्हणजे हे अंतर झालं 4t, म्हणजे पैदल किती चालला पे किलोमीटर निघाला प्लस 12 गुणिला म्हणजे चाल गुणिला समय करणार आपण, आणि तो सायकलने 12 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने जात आहे। तर 12 गुणिला 3 - टी, तर हे 4t हे एक पर्टिक्युलर अंतर पैदल चालला, 12 गुणिला 3 - टी हे अंतर तो सायकलने चालला आणि एकूण अंतर किती चालला आहे फ्रेंड्स, तर तो 30 किलोमीटर अंतर चाललेला आहे, म्हणून इज इक्वल टू 30। तर फ्रेंड्स इथे करा 4t इथे प्लस 12 गुणिला 3 12 तेरी 36, 12ने आतमध्ये सगळ्यांनाच गुणायचं असते, इथे 12 गुणिला -टी -12t होईल आणि इथे इज इक्वल टू 30 होईल। 4t आणि 12t यांची वजाबाकी जर केली तर 12 मधून 4 गेले किती राहणार फ्रेंड्स 8t
इज इक्वल टू इथे राहिला 30 आणि हा जो 36 आहे या 36ला तुम्ही इकडे जर पाठवलं तर -36 -80 इज इक्वल टू 30 मधून 36 गेले -6 मायनस मायनस कॅन्सल. टी इज इक्वल टू किती आला फ्रेंड्स तर 6/8 बेतरी 6 बेचो 8 आपल्याला टी मिळालेला आहे 304. पण फ्रेंड्स आपल्याला टी नाही विचारलं, आपल्याला दुरी विचारलेली आहे. तर मग दुरी तर पैदल चालण्यासाठी दुरी किती पार केली फ्रेंड्स त्यांनी, तर दुरी पार केलेली आहे 40. तर 4 गुणिले टी, टी म्हणजेच किती आहे फ्रेंड्स 304. म्हणजेच पैदल तो गेला किती किलोमीटर फ्रेंड्स तर 3 किलोमीटर. आणि दुसरं म्हणजे तो सायकलने गेलेला आहे 12 किलोमीटर पर अवरच्या वेगाने. 3 मायनस टी म्हणजे 3 मायनस टी किती निघाली फ्रेंड्स आपला, तर टी निघालेला आहे हा 304 -304. तर 12 गुणिला 304 मध्ये हे झालं किती फ्रेंड्स 4 3 12 आणि 12 मधून 3 गेले किती राहिले फ्रेंड्स इथे 9 आणि हे 4 1 4 म्हणजे 4 1 4 4 3 12 हे झाले 9 3 27. तर फ्रेंड्स दोन किमती मिळाल्या. पैदल गेलाय तो 3 किलोमीटर आणि तो सायकलने गेलेला आहे 27 किलोमीटर. तर यांचाच अनुपात विचारला आहे. पैदल गेला 3 किलोमीटर आणि सायकलने गेला 27, याचा अनुपात होईल 3 1 3 3 9 27. म्हणजेच उत्तर मिळालं आपल्याला 1/9. म्हणजेच ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. फ्रेंड्स जर प्रश्न जर तुम्हाला खूप घाईत सोडवल्यासारखा वाटत असेल तर तुम्ही जरूर याला 1-2 वेळा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला याच्यातलं महत्त्वाचं काय थीम आहे हे समजून जाईल. आणि एकदा ते समजलं तुम्हाला की याची मांडणी काय आहे त्याच्यानंतर तुम्ही स्वतः सोडवू शकाल. बघूयात पुढचा प्रश्न. 6वां प्रश्न है फ्रेंड्स, 6,000 की धनराशि के लिए 5% वार्षिक ब्याज दर पर 2 वर्ष में प्राप्त साधारण ब्याज और वार्षिक रूप से चक्रवृद्धि होने वाले चक्रवृद्धि ब्याज में अंतर क्या होगा. आणि फ्रेंड्स सीआय आणि एसआय मधला जो अंतर आपल्याला विचारला आहे त्याचा फॉर्म्युला आहे 2 वर्ष का सीआय और 2 वर्ष का एसआय. याच्यातलं अंतर जर काढायचं असेल तर फ्रेंड्स बिलकुल सिंपल फॉर्म्युला आहे PR² / 100². तर फ्रेंड्स पी म्हणजेच काय तर प्रिन्सिपल जो दिलेला आहे आपल्याला 6,000 गुणिला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5%, त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 2 वेळा गुणाकार 5चा आणि खाली आहे 100 गुणिले 100 100चा वर्ग म्हणजे 100 गुणिले 100. खालचा 1 0 वरचा 1 0 खालचा 1 0 वरचा 1 0 खालचा 1 0 वरचा 1 0 आणि त्याच्यानंतर भाग दिला 5 1 5 5 2 10 बे 1 बे बे तरी 6. काय उरलं फ्रेंड्स तुम्ही बघा इथे 3 उरले आहेत आणि इथे 5 उरले आहेत. या दोघांचा गुणाकार 5 3 15. तर सीआय आणि एसआय मधला 2 वर्षाचा फरक आपल्याला सापडला 15 रुपये. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. बघूयात पुढचा प्रश्न. फ्रेंड्स 7वां प्रश्न है, साजिया की आय रियाना की आय से 20% कम है तो रियाना की आय साजिया की आय से कितने प्रतिशत अधिक है. तर रियाना की आय साजिया की आय से कितना प्रतिशत अधिक है, अधिक प्रतिशत करायला लावला फ्रेंड्स. पण पहिल्या वाक्यातच काय दिलेलं ते पाहून घ्या, कम आहे. असं जर म्हटलं तर कॉमन फॉर्म्युला पाहून घ्यायचा मध्ये 100 गुणिला आर. कम आहे म्हटलं तर 100 मायनस आर करायचं फ्रेंड्स. आणि इथेच जर अधिक आहे असं जर केलं असतं तर इथे जे आपण मायनस लिहिले तिथे प्लस लिहिलं असतं फ्रेंड्स. बस खेळ खतम. 2 सेकंदात या प्रश्नाचं उत्तर निघेल. 100 गुणिला 20%, 100 मायनस 20%. 100 गुणिला 20 तसेच ठेवा फ्रेंड्स आणि 100 मधून पहिल्यांदा 20 मायनस करा तर 80 होतील. 20 1 20 20 × 80 4 1 4 25 100. म्हणजेच आपलं उत्तर मिळणार आहे 25%. रियाना की आय साजिया की आय से 25% अधिक है. ऑप्शन नंबर डी इज द राइट आंसर. बघूयात पुढचा प्रश्न. फ्रेंड्स 8वां प्रश्न है, 3 वर्ष पहले एक फ्लैट का मूल्य 65 लाख था. इसका मूल्य पहले, दूसरे और तीसरे वर्ष की समाप्ति पर क्रमशः 5%, 4% और 3% की दर से ह्रासित. ह्रासित का अर्थ होता है डिक्रीज या कम होता है. फ्लैट की वर्तमान मूल्य कितना है. तो फ्रेंड्स अगदी सोपा आहे. आपल्याला दिलेलं आहे फ्लॅटचं वर्तमान मूल्य काढायला सांगितलेलं आहे आणि पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी तो कमी कमी होता है. 3 वर्ष पहले फ्लॅट का आपण लिहिलेलं आहे 3 वर्ष पहिले फ्लॅट का मूल्य लिहिलेलं आहे 65 लाख. मग पहिल्या वर्षी कमी होत आहे किती फ्रेंड्स तर 5%ने. म्हणजे 100 जर असेल तर 5% कमी म्हणजे तो होणार त्याचा 95%. त्याच्यानंतर पुढच्या 100 वर 4% कमी होणार म्हणजेच तो होणार 100 मधून 4 गेले 96% आणि पुढच्या 100 वर पुन्हा एकदा तो कमी होणार आणि 3% कमी होणार आहे म्हणजे तो होणार 97%. फ्रेंड्स 0 0 कट करा. खालचा 0 वरचा 0 कॅन्सल, खालचा 0 1 वरचा 0 1 कॅन्सल, खालचा 0 1 वरचा 0 1 कॅन्सल, खालचा 0 वरचा 1 0 कॅन्सल आणि खालचा 0 1 वरचा 0 1 कॅन्सल. तर फ्रेंड्स बघा आता काय झालं आहे आपल्याला. तर 5चा भाग झाली इथे 5 2 10 आणि 5चा भाग 65 मध्ये देऊया तर 13 5 65 होऊन जाईल. त्याच्यानंतर या 2चा भाग येथे द्या फ्रेंड्स. तर तुम्ही 2चा भाग येथे जर दिला तर तो होईल 48. मग काय उरलं फ्रेंड्स तर 13 गुणिला 95 गुणिला 48 गुणिला 97. बस तुम्ही याला जर सॉल्व्ह केलं तर तुमचं उत्तर मिळून जाईल फ्रेंड्स ऑप्शन नंबर 3 57,50,160.
फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे फ्रेंड्स, थोडं कॅल्क्युलेशन्स फास्ट पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून आपल्याला हा प्रश्न 20 ते 30 सेकंदात सॉल्व करता येईल. बघूयात पुढचा प्रश्न. 9वां प्रश्न है फ्रेंड्स, ए और बी एक साथ काम करके किसी कार्य को 30 दिन में पूरा कर सकते हैं. ए अकेले उस कार्य को 50 दिन में पूरा कर सकता हो तो बी अकेले उसी कार्य को कितने दिन में पूरा कर सकता है. तर काय दिलं आहे फ्रेंड्स, ए और बी मिलकर उस कार्य को 30 दिन में पूरा करता है. समजा दोघं मिळून एका कार्याला जर समजा 1 दिवसात पूर्ण करत असेल आणि त्यापैकी एकटा ए जर त्याच कामाला वाय दिवसात पूर्ण करत असेल, तर सूत्र होते फ्रेंड्स एक्स इंटू वाय अपॉन वाय मायनस एक्स. हे झालं दोघं मिळून 1 दिवसात पूर्ण करत असेल, त्याच्यापैकी एकटा ए वाय दिवसात पूर्ण करत असेल तर एकटा बीला ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल, एक्स इंटू वाय अपॉन वाय मायनस एक्स. तर दोघांना मिळून लागत आहे 30 दिवस गुणिला एकटा ए तेच काम 50 दिवसात पूर्ण करतोय, त्या दोघांचा गुणाकार वर आणि त्या दोघांची वजाबाकी खाली. छेड खतम. 30 गुणिला 50. पहिल्यांदा गुणाकार करून टाकत फ्रेंड्स, पहिल्यांदा वजाबाकी करून टाकत. 50 मधून 30 गेले, किती राहिले 20. 1 1 0 कॅन्सल. 2चा भाग द्या, 30 मध्ये जाणार. 15 दुने 30 आणि मग आता 15 गुणिला 5 आलाय तर 15 5 75. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द राइट आंसर. बी को अकेले कार्य करने में कितने दिन लगेंगे, तो बी को उसी काम को अकेले करने में 75 दिन लगेंगे. फक्त 5 सेकंदात किंवा 10 सेकंदात आपल्याला याला सोडवता येईल फ्रेंड्स. बघूयात पुढचा प्रश्न. 10वां प्रश्न है, सुमेर ने 800 रुपये प्रति कुर्सी के मूल्य पर 6 कुर्सियां 1200 रुपए में एक मेज खरीदा. उसने सभी कुर्सियों और मेज को 7200 रुपये में बेच दिया. उसका लाभ प्रतिशत कितना है. तर फ्रेंड्स काय झालं तर 800 रुपये प्रति कुर्सी प्रमाणे त्यांनी 6 जे कुर्सी आहे ते विकत घेतली, म्हणजेच खरेदी केली आहे. तर 648 4800 रुपये खरेदी किंमत झाली कुर्सींची आणि एक मेज घेतला त्यांनी फ्रेंड्स 1200 रुपयाचा. म्हणजेच संपूर्ण याचे क्रय मूल्य म्हणजेच खरेदी किंमत किती झाली कॉस्ट प्राइस, तर 0 0 8 2 10 0 हाताला 1 4 1 5 1 6 म्हणजे 6000 रुपयाला 6 खुर्च्या आणि एक मेज त्याने विकत घेतला आणि त्याच्यानंतर खरेदी केला आणि त्याच्यानंतर त्याला विकलं किती हजाराला, 7200 ला. विचार करा फ्रेंड्स, 6000ची वस्तू 7200 ला जर विकणार असेल तर त्याला फायदा किती होणार, तर 1200 रुपयाचा. पण आपल्याला त्याचा फायदा म्हणजेच लाभ प्रतिशत विचारलाय. लाभ प्रतिशतचं सूत्र काय फ्रेंड्स, तर प्रत्यक्ष लाभ 1200 रुपये आपण क्रय मूल्य. तर त्याचा मूळ किंमत किती होती फ्रेंड्स, 6000 रुपये आणि प्रतिशतमध्ये जेव्हा करायचं असेल तेव्हा त्या गुणिले 100 करायचे असतात. 1 1 0 कॅन्सल, 1 1 0 कॅन्सल. 12 1 12, 12 5 60, 5 1 5, 5 2 10 आणि 1 0 म्हणजे त्याचा लाभ प्रतिशत आहे फ्रेंड्स 20%. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. बघूया पुढचा प्रश्न. फ्रेंड्स 11वा प्रश्न आहे बॉडमासचा. फ्रेंड्स SCGD वाल्यांनी नेहमी लक्षात ठेवा, एक तरी बॉडमासवर 100% प्रश्न येणार आहे. इथंच आपण सॉल्व्ह करूयात. इथे झाले 7 2 14, 14 आणि 6 किती होणार फ्रेंड्स 20, 20/7. ऑफचा जिथे ऑफ आहे तिथे गुणाकार चिन्ह द्यायचं. इथे 5 20 आणि 21, 21/5 भागीला 2/3 हा झाला कंसामध्ये गुणिला 5.1/9 म्हणजे 9 5 45 आणि 1 46, 46/9 भागाकार चिन्ह द्या आणि त्याच्यानंतर 3/4 गुणिला 3 दुने 6, 6 आणि 2 8, 8/3 होईल फ्रेंड्स. ऑफचं चिन्ह जिथे जिथे गुणाकारात चिन्ह येईल तो नेहमी भागाकाराच्या अगोदर सोडवायचा असतो. 1/2 भागीला 1/4. फ्रेंड्स अगोदर याला सोडून टाका. 7 1 7, 7 3 21, 5 1 5, 5 24 आणि हे होतील 4 3 12 आणि त्याच्यानंतर हे भागाकार चिन्ह काढून गुणाकारात चिन्ह द्या आणि 3 वर जातील 2 खाली येतील. इथं 2 1 2, 2 1 12 म्हणजे हे संपूर्ण सोडवल्यानंतर इथं येणार फ्रेंड्स 18. इथं गुणाकारात चिन्ह आहे तर इथे पण गुणाकारात चिन्ह घेऊन येऊयात. 46/9 तसंच ठेवा. मग भागाकारात चिन्ह आहे, मग आतमध्ये इथे सोडवून टाकूयात. पहिल्यांदा आपल्याला हा जिथे ऑफ होता ना तिथे गुणाकार करून टाकावं लागेल. पहिल्यांदा हे सॉल्व्ह करायचं आहे फ्रेंड्स आपल्याला. 2 1 2, 2 4 8 आणि लगेच लक्षात येते फ्रेंड्स. मग आता काय उरलं याच्यामध्ये, तर हे 3 3 कॅन्सल करून टाकूयात. 4 4 पण कॅन्सल होऊन जातील. त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतंय फ्रेंड्स, तर 1 भागीला 1/4 दिसतंय. तर फ्रेंड्स नेहमी लक्षात ठेवा, भागाकार चिन्ह काढून जर गुणाकाराचं जर चिन्ह ठेवलं तर इथे सोडूयात. 18 गुणिला हे झाले 46/9 भागाकाराचं चिन्ह ठेवा आणि त्याच्यानंतर 1 भागीला 1/4चा अर्थ होते 1 गुणिला 1/4 म्हणजे याला जेव्हा आपण सोडवूयात तेव्हा याचं उत्तर असणार आहे 4. मग त्याच्यानंतर फ्रेंड्स 18 गुणिला 9चा भाग इथे डेफिनेटली जाणार, पण आपण 9चा भाग देणार नाही जेव्हापर्यंत आपण इथे भागाकाराचं इथे पाहणार नाही. 18 गुणिला 46/9 गुणिला इथे काय येईल फ्रेंड्स, तर 4च्या ऐवजी गुणाकार चिन्ह जर लिहिणार भागाकार काढून तर 1/4. 9 1 9, 9 2 18, 2 1 2, 2 2 4 आणि 2 1 2, 2 2 4, 2 3 6 म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल 23 जे आहे ऑप्शन नंबर डी. बघूया पुढचा प्रश्न.
फ्रेंड्स 14 प्रश्न है। 4 मित्रों ए बी सी डी ने किसी व्यवसाय में क्रमशः 3 को, 7 को, 9 को, 13 के अनुपात में निवेश किया। यदि सी की लाभ का हिस्सा 8,910 रुपये है तो ए और बी के लाभ का कुल हिस्सा क्या होगा। तर फ्रेंड्स तुम्ही पाहून घ्या, याच्यामध्ये ए बी सी और डी का हिस्सा दिलेला आहे, 3 को, 7 को, 9 को, 13 आणि आपल्याला कोणाचा हिस्सा दिला आहे फ्रेंड्स, तर जो सीचा जो भाग आहे 9 भाग, याचा रुपयामधला हिस्सा देऊन टाकलेला आहे, तो किती दिलेला आहे 8,910 रुपये। बस फ्रेंड्स आपल्याला एका भागाची किंमत काढायची आहे, तर 9नी 8,910ला भाग द्या, तर 9,981, 89 मधून 81 गेले, 8 राहिले, पुन्हा 9,981, म्हणजेच एका भागाची किंमत 910 मिळाली। फ्रेंड्स आता काय विचारलं आपल्याला, तर ए आणि बीच्या हिस्स्यांची आपल्याला कुल हिस्सा विचारलेला आहे, म्हणजे बेरीज विचारली आहे। तर एचा हिस्सा 3 आहे आणि बीचा हिस्सा 7 आहे, म्हणजे यांचा एकूण हिस्सा होते 10 भाग। तर 10 भाग, एका भागाची किंमत किती आहे फ्रेंड्स 990, तर 10 भागाची किंमत किती होईल, तर 990 गुणिला 10 आणि 990 गुणिले 10 म्हणजेच होते 9,900, म्हणजेच ए आणि बी का कुल हिस्सा होईल 9,900 रुपये। ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर। बघूयात पुढचा प्रश्न। 13वा प्रश्न अगदी सोपा प्रश्न आहे फ्रेंड्स, मी तुम्हाला एकदम याचं सोपं सूत्र देऊन देईल, मग अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्ही याला फक्त 10 सेकंदात सॉल्व करू शकाल। 14 मीटर लंबे और 8 मीटर चौड़े आयताकार पार्क के चारों ओर 1 मीटर चौड़ा रास्ता है, रास्ते का क्षेत्रफल कितना है। तो फ्रेंड्स समजा हा पार्क असेल, तर त्यांनी काय केलेलं आहे, तर याच्या चारही बाजूने 1-1 मीटर चौडा रस्ता बनवलेला आहे आणि मग आता आपल्याला हे जे रास्ता, या रास्ते का आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितलं आहे फ्रेंड्स। तर याचं चौडाई समजा तुम्ही जर x घेतली, तर याला एक लांबी असेल फ्रेंड्स आणि याला एक रुंदी असेल, तर आपल्याला रास्ते का क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बघून घ्या। याच्यानंतर जर असा प्रश्न आला तर तुम्ही एकदम एक्झॅक्ट सॉल्व कराल त्याला। तर ट्वाइस एक्स काय आहे फ्रेंड्स, तर रास्ते की चौडाई आहे ते फ्रेंड्स, इंटू कंसामध्ये एल प्लस बी म्हणजे लांबी गुणिले रुंदी प्लस ट्वाइस एक्स म्हणजे काय फ्रेंड्स, तर 2 गुणिला हे जे रास्ते की चौडाई आहे, हे चौडाई, तर 2 गुणिला रास्ते की चौडाई किती आहे फ्रेंड्स 1 मीटर, लांबी किती आहे 14 मीटर, रुंदी किती आहे 8 मीटर आणि प्लस पुन्हा 2 गुणिला 1। तर हे किती झालं फ्रेंड्स 2 बे आणि आतमध्ये 14 अधिक 8 प्लस 2 बे, तर 2 गुणिला आतमध्ये किती झालं फ्रेंड्स, तर हे झाले 8 आणि 2 10, 10 आणि 14 होतील 24 आणि 2 गुणिला 24, 24 गुणिला 2 म्हणजे 48 मीटर स्क्वेअर हे असणार रास्ते का क्षेत्रफल। ऑप्शन नंबर सी इज द राइट आंसर। बघूयात पुढचा प्रश्न। फ्रेंड्स 14वां प्रश्न है, 25 और 45 के बीच आने वाली सभी अभाज्य संख्याओं का औसत कितना है सर। तर मग लक्षात ठेवा फ्रेंड्स, 25च्या नंतर आपल्याला पुढची अभाज्य संख्या कोणती सापडते 29। अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या, ज्या संख्येमध्ये त्या संख्येचा भाग देतो फ्रेंड्स। मग पुढची अभाज्य संख्या काय आहे याच्या पुढची, तर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल पुढची अभाज्य संख्या 31 आहे। मग 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 37 ही अभाज्य संख्या आहे। 37च्या नंतर तुम्ही लक्षात घ्या फ्रेंड्स 41 ही अभाज्य संख्या असेल आणि 41 नंतर 43 ही अभाज्य संख्या असेल। मग डायरेक्ट आपल्याला लिमिट टाकली आहे, 45च्या पुढे जाता येत नाही, 45च्या पुढे मग आपण जाणार पण नाही, म्हणजे आपल्याला अभाज्य संख्या किती सापडल्या फ्रेंड्स 5। तर औसत काढायचं जर असेल तर औसतचा फॉर्म्युला काय आहे फ्रेंड्स, तर दिए गए प्रेक्षणों का योग, जेवढे प्रेक्षण असते त्यांची बेरीज करायची, आपण कुल प्रेक्षण म्हणजे एकूण किती संख्या आहेत त्यांनी त्याला भागवून द्यायचं। तर बेरीज करूया फ्रेंड्स, हे झाले 9 1 10, हे झाले 7 3 10, म्हणजे 10 10 20 आणि हा 21, 21चा 1 हातच्याले 2, 2 2 4, 4 3 7, 7 3 10, 10 4 14, 14 4 18, म्हणजे 181 ही झाली या पाचही संख्यांची बेरीज, ज्या अभाज्य संख्या होत्या आपण 5 भाग देऊया फ्रेंड्स। तर 5 3 15, 18 मधून 15 गेले, राहिले किती 3, 5 30 आणि तरी किती उरणार फ्रेंड्स 1 उरणार, म्हणजे 36 पूर्णांक 1/5। ऑप्शन नंबर डी इज द राइट आंसर। बघूयात पुढचा प्रश्न। फ्रेंड्स 15वां प्रश्न है, एक गणित की परीक्षा में 30 छात्रों द्वारा प्राप्त औसत अंक 100 में से 76 है। अनजाने में एक छात्र के अंक 65 के बजाय 56 और दूसरे छात्र के अंक 48 के बजाय 84 लिखे गए, सही औसत ज्ञात कीजिए। फ्रेंड्स पहिल्यांदा हे कळावं लागेल की पहिलावाला विद्यार्थी आहे त्याला 65 अंक द्यायचे होते, पण त्यांनी 56च घेतले, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल याला बॅलन्स करायसाठी 9ची वाढ करावी लागेल। पण दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत काय केलं फ्रेंड्स की 48 घ्यायचे होते, पण त्यासाठी एकदम 84 घेऊन घेतले, म्हणजे याला बॅलन्स करायचं जर असेल तर 14 मधून 8 गेले 6 आणि 7 मधून 4 गेले 3, म्हणजे आपल्याला 36 गुण कमी करावे लागतील। म्हणजे काय करावं लागेल फ्रेंड्स, तर सरसकट आपल्याला याच्यामध्ये कमी होताना दिसत आहे, का बरं, कारण आपल्याला इथे 9 वाढवायचे आहे पण 36 याच्यामध्ये कमी करायचे आहे। तर 36 मधून 9 गेले किती राहिले फ्रेंड्स, तर 27, म्हणजे आपल्याला कमी करावं लागेल सरसकट 27। पण औसत में कमी जर करायचे असेल फ्रेंड्स तर हे 27 जे मार्क आहेत हे मार्क आपल्याला वाटून द्यावे लागतील किती छात्रांमध्ये 30 छात्रांमध्ये। तर भाग जाईल 3 10 30 आणि हे 3 9 27,
तर वर 9 असेल तर तो 9 लिहून घ्या आणि 1 वर 1 शून्य आहे म्हणजे एका घरानंतर पॉईंट द्यायला पाहिजे, म्हणजे औसतने कमी होईल फ्रेंड्स 0.9ची. जो मग औसत आला होता, जो 76 औसत होता, हा चुकीचा औसत होता. आता आपल्याला याच्यामधून 0.9 कमी करून आता ॲक्च्युअल आपल्याला औसत काढता येईल. 10 मधून 9 गेले 1, 6 मधून आपण हातचा घेतला होता म्हणजे इथं 5 आणि इथं 7, म्हणजे ॲक्च्युअल औसत जो असणार आहे तो 75.1 असणार आहे. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. बघूयात पुढचा प्रश्न. 16वां प्रश्न है, दो पाइप एक कुंड को क्रमशः 12 और 15 घंटे में भर सकते हैं, जबकि तीसरा पाइप 24 घंटे में खाली कर सकता है. यदि तीनों पाइप एक साथ एक ही समय पर खोल दिए जाते हैं तो कुंड भरने में कितना समय लगेगा. सिंपल आहे फ्रेंड्स. 2 पाईप आहेत जे 12 आणि 15 घंट्यात भरतात आणि तिसरा पाईप हा जो आहे खाली करनेवाला आहे. तर यांचा आपल्याला काढावं लागेल एलसीएम. याचा एलसीएम निघेल फ्रेंड्स 120. या तिघांचा भाग जाणारी संख्या आहे 120. 12 × 120, 15 × 120 आणि 24 × 5 120. पण फ्रेंड्स हे दोघं जण आहेत जे भरणारे आहेत आणि एक खाली करणार आहे. म्हणजेच यांचं एका तासाचं काम आपल्याला काढावं लागेल आणि यांना काम किती आहे फ्रेंड्स, तर 120 काम आहे आणि एका तासाचं काम होईल यांचं. हे दोघं जण भरतील म्हणून यांची बेरीज आणि हा जो तिसरावाला जो 24 घंट्यात खाली करते तो खाली करणार आहे म्हणून ते मायनस. तर 120, 10 + 8 होते 18, 18 मधून 5 गेले किती राहिले 13. तर आपण पूर्णांक करूयात फ्रेंड्स. तर 13 × 9 117 होईल आणि तरी 3 उरते म्हणजे इथे लागेल 9 घंटे. आणि फ्रेंड्स लक्षात ठेवा की आपल्याला याला मिनिटामध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. तर 313 घंटे आहे, मिनिटामध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर 60ने भागावं लागेल. आपण या 13ला सध्यापुरतं कारण निकटतम मान काढायचं होतं 12 समजूयात. 12 × 12 12 × 5 60 आणि हे होईल 5 × 3 15 मिनिट. तर आपल्याला निकटतम मान काढायचा होता फ्रेंड्स. तर पर्यायामध्ये पाहून घ्या या 15च्या जवळ कोण आहे, तर या 15 जवळ लक्षात येत आहे 14 आहे म्हणजे 9 घंटे 14 मिनिट. हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. फ्रेंड्स 17वां प्रश्न, एक पर्स में रखे 1 रुपये 2 रुपये और 5 रुपये के सिक्कों का अनुपात 8 को 5 को 3 है. 1 रुपये 2 रुपये और 5 रुपये के सिक्कों का अनुपात 8 को 5 को 3 है. म्हणजे आपल्याला याला 8x 5x आणि 3x करावं लागेल. म्हणजे ही झाली सिक्कोंची संख्या 8x. रेशोत कॉमन मल्टिपल असतो फ्रेंड्स 8x 5x आणि 3x. मग 1 रुपयाचे सिक्के जर 8x असतील तर हे होणार 8x रुपये. 2 रुपयाचे सिक्के जर 5x असतील तर होणार 5 × 2 = 10x रुपये आणि 5 रुपयाचे 3x सिक्के झाले तर हे होणार 5 × 3 = 15x रुपये. एकूण रुपये मात्र 132 आहेत फ्रेंड्स. तर 10 आणि 15 होणार 25, 25 आणि 8 होणार 33, 33x म्हणजे 132. तर 11चा भाग जाईल फ्रेंड्स. 11 × 3 = 33, इथे 11 × 11 11 × 2 = 22, 3 × 3 = 3 = 12. म्हणजे फ्रेंड्स आपल्याला एक्सची किंमत किती मिळाली, तर बघा इथे 4. एक्सची किंमत 4 मिळाली. तर आपल्याला काय विचारला प्रश्न, पर्स में 5 रुपये के कितने सिक्के, तर 5 रुपये के 3x सिक्के आहे. तर 3x ची किंमत करायची आहे. तर 3 × x ची किंमत आहे 4. उत्तर मिळेल आपल्याला 4 × 3 = 12. ऑप्शन नंबर डी इज द राइट आंसर. बघूयात पुढचा प्रश्न. 18वां प्रश्न है फ्रेंड्स, 10,000 रुपये की धनराशि के लिए पहले वर्ष में 8%, दूसरे वर्ष में 10% और तीसरे वर्ष में 12% की ब्याज दर पर 3 वर्षों का चक्रवृद्धि ब्याज क्या होगा. तर 10,000वर पहिल्यांदा व्याज म्हणजे नेहमी लक्षात ठेवा फ्रेंड्स हे वाढत जाणारी रक्कम असते. पहिल्या वर्षी 8% दिली आहे म्हणजे 100वर 8% म्हणजे आपल्याला वाढवावं लागेल 108 रुपये. मग 100वर पुन्हा जर दुसऱ्या वर्षी वाढवत आहेत तर ते 10% म्हणजे 110 रुपये आणि 100वर तिसऱ्या वर्षी 12% वाढवत आहेत तर म्हणजे 100वर 12 वाढले म्हणजे 112. तर खालचा 0 वरचा 0, खालचा 0 वरचा 0 कॅन्सल, खालचा 0 वरचा 1 0 कॅन्सल, खालचा 0 वरचा 1 0 कॅन्सल आणि खालचा 0 वरचा 1 0 कॅन्सल. तर काय आलं फ्रेंड्स, तर 108 × 11 × 112 आणि इथे डिवाइड बाय 10 आले आहे. म्हणजे इथे पॉईंटमध्ये उत्तर येणार फ्रेंड्स. तर हे जे निघणार आहे हे आपण अमाऊंट काढणार आहोत. अमाऊंट आपल्याला CI नाही काढायचं आहे, पहिल्यांदा अमाऊंट काढावं लागते मग CI निघणार. तर अमाऊंट किती निघणार फ्रेंड्स, जर तुम्ही याला सॉल्व्ह करणार तर तुमचं उत्तर निघेल 13,305.6 रुपये. पण हे झालं अमाऊंट. जर तुम्हाला CI काढायचं असेल फ्रेंड्स तर अमाऊंट मायनस तुम्हाला प्रिन्सिपल करायची असते. म्हणजेच 13,305.6 मायनस तुमचा प्रिन्सिपल किती आहे तर 10,000. तर उत्तर किती येईल फ्रेंड्स 6,5,0,3,3 म्हणजे 3,305.6 रुपये. हे असणार आपला ऑप्शन नंबर सी. 19वां प्रश्न है फ्रेंड्स, अगदी सोपा प्रश्न है. 21 मीटर त्रिज्या वाले किसी वृत्ताकार पार्क का एक चक्कर वर्गाकार पार्क के एक चक्कर के बराबर है. वर्गाकार पार्क की भुजा की लंबाई कितनी है. फ्रेंड्स एक चक्करचा अर्थ होते वर्गाकार पार्क का एक चक्कर म्हणजे वर्ग की परिमिती इज इक्वल टू तो सांगतोय 21 मीटर त्रिज्या वाले वृत्ताकार पार्क का एक चक्कर म्हणजे वृत्त की परिमिती. एक चक्करचा अर्थ असणार बाउंड्रीचं मापन. नेहमी बाउंड्रीचं मापन एखाद्या आकृतीचं ती त्याची परिमिती आहे असते फ्रेंड्स. तर मग वृत्त की परिमिती काढून टाकतात. तर तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स 7 × 44
154. हे काय झालं फ्रेंड्स, तर हे 7 म्हणजे त्रिज्या, 44 म्हणजे परिघ. तर मग विचार करा, आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 21, तर तुम्ही इथे पटीमध्ये पाहाल तर 7च्या पटीमध्ये 7 तरी 21 आहे 3 पटीत, तर मग इथे पण तुम्हाला 3 पट करावे लागेल 44च्या. तर 44 गुणिले 3, 3 × 12 चे 2 हात चालला, 3 × 12 1 13, म्हणजे तुमची परिमिती किती मिळाली याच्यामध्ये 132. जी वृत्तची परिमिती आहे तीच वर्गकी परिमिती होईल, म्हणजे वर्गकी परिमिती मिळाली 132. वर्गकी परिमितीचं सूत्र काय फ्रेंड्स, तर 4 गुणिले भुजा 4 गुणिले बाजू इज इक्वल टू 132. 4चा भाग द्या, 4 × 1 4, 4 तरी 12, 13 मधून 12 गेले 1, पुन्हा 4 तरी 12, म्हणजे आपल्याला भुजा मिळाली फ्रेंड्स 33 मीटर. ऑप्शन नंबर बी इज द राइट आंसर. बघूयात पुढचा प्रश्न. आजच्यासाठीचा शेवटचा प्रश्न आहे फ्रेंड्स. वह सबसे छोटी संख्या ज्ञात करें जिसे 8, 9 और 10 से विभाजित करने पर प्रत्येक में शेषफल 1 प्राप्त होता है. छोटी संख्या आली फ्रेंड्स तर लगेच एक काम करून घ्यायचं, एलसीएम काढून घ्यायचा. यादी पद्धतीने एलसीएम काढूयात. 2चा भाग जाते 2 8 9 मध्ये जात नाही, तसं 16 2 पंजे 10. आणि आता आपल्याला लसं करता येईल, कारण आता पुन्हा फॅक्टर्स पडणार नाही फ्रेंड्स. हे समोर संख्येचे जोडे आल्यात, तर कॉमन आहे इथे 2 गुणिला अनकॉमनचा गुणाकार 9 गुणिला 4 गुणिला 9 गुणिला 5. सोपं सोपं करूयात फ्रेंड्स. इथे 36 झाले आणि 5 दुणे 10 आणि हे 9चे 36. 10 गुणिले 36 म्हणजेच याचा एलसीएम लसं किती होईल फ्रेंड्स 360. पण 360 अशी संख्या आहे ज्याच्यामध्ये 8चा भाग दिला, 9चा भाग दिला, 10चा भाग दिला तर पूर्ण भाग जाईल आणि बाकी शून्य उरेल. पण आपल्याला किती शेषफल पाहिजे फ्रेंड्स, 1. प्रत्येक वेळेला 1 उरण्यासाठी आपल्याला लसला म्हणजेच 360ला किती उरवायचे आहेत फ्रेंड्स, प्रत्येक वेळेला शेषफल 1 प्राप्त होण्यासाठी 1ने वाढवून टाकायचं. म्हणजेच आपल्याला व न्यूनतम संख्या मिळून जाईल ज्याच्यामध्ये 8, 9 आणि 10चा भाग दिला तर प्रत्येक वेळेला 1 शेषफल प्राप्त होईल. म्हणजेच ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. तर फ्रेंड्स, हे होते आजचे संपूर्ण 20 प्रश्न. आय होप हे तुम्हाला सगळे प्रश्न समजले असतील. तर खूपच लवकर परीक्षा फार जवळ आहे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय.